गोकुळचा चेअरमन कोण या नावाबाबत शिक्कामोर्तब झाले आणि अदृश्य शक्तीनं पुन्हा एकदा विरोधकांचा डाव मोडीत काढलाय। गेल्या महिन्याभरापासून माहिती की स्थानिक नेते यांच्या मतानुसार गोकुळचा चेअरमन ठरणार यावरून बरीच खडाजंगी कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळाली। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जडल्या आणि संस्था कोल्हापूरची मात्र सूत्र हल्ली मुंबईपर्यंत। असं असलं तरी गोकुळच्या अध्यक्षपदाचा मानकरी आता ठरलाय। डिजिटल कोल्हापूरनं गेल्या काही व्हिडिओमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची बंद दाराआड चर्चा पार पडली। या बैठकीत नेमके कोण नेते होते, बैठकी दरम्यान काय काय घडामोडी घडल्या, थोडं विस्तारानं पाहू। नमस्कार, मी सुमित आणि डिजिटल कोल्हापूरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष निवडीबाबत सोमवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, माजी आमदार संजय बाबा घाटगे हे नेते उपस्थित होते। या चार नेत्यांमध्ये सुरुवातीलाच बंद खोलीत अध्यक्ष कोण यावर चर्चा झाली आणि याबाबत एका नावावर शिक्कामोर्तब झालं। यानंतर आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर काय करायला लागणार यावर चर्चा झाल्याचं समजते आणि त्यानंतर आमदार कोरे आणि संजय बाबा हे बैठकीतून बाहेर पडले। दरम्यान मंत्री मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांनी संचालकांशी चर्चा करून अध्यक्षांच्या नावाचे बंद पाकिट पाठवून देतो ते संचालक मंडळ बैठकीच्या अगोदर उघडण्याची सूचना केली, अशी खात्रीलायक माहिती आता समोर येते। या बैठकीला शशिकांत पाटील चोयेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून बंद पाकिटातून हेच नाव संचालक मंडळाच्या निवड सभेत पाठवलं जाणार असल्याचं म्हटलं जाते। दरम्यान या बैठकीला अरुण डोंगळे व नवीद मुश्रीफ हे गैरहजर होते। याबाबत माहिती घेतली असता डोंगळे हे शनीच्या दर्शनाला गेल्याचं मंत्री मुश्रीफांनी सांगितलं, तर नवीद मुश्रीफ काय गैरहजर होते की अध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यातनं पडल्यानं ते नाराज आहेत का, अशी चर्चा असली तरी याबाबत खात्रीलायक माहिती मिळू शकली नाही। दरम्यान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे सायंकाळी 6:15 पर्यंत जिल्हा परिषदेच्या आढावा बैठक व नागरिकांच्या भेटीगाठीतच होते, पण हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या शासकीय विश्रामगृहातील बैठकीला ते गेले नाहीत। माहितीचा अध्यक्ष झाला नसल्यानं ते नाराज असावेत अशी चर्चा आहे। दरम्यान माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, ए.वाय. पाटील, के.पी. पाटील, राजेश पाटील आणि शोमिका महाडिक, बाळासाहेब खाडे, डॉक्टर चेतन नरके हे देखील ह्या बैठकीला उपस्थित नव्हते। त्यामुळे विरोधकांचा विरोध मोडून काढत चोयेकरांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालणारी ही अदृश्य शक्ती गोकुळमध्ये आज काम करते आहे आणि ती सक्रिय देखील आहे, हे देखील या निवडीवरून स्पष्ट होणार आहे। मात्र ही नेमकी कोणती शक्ती आहे आजच्या घडीला कळायला मार्ग नाही। मात्र ही शक्ती आहे जिनं शशिकांत पाटील चोयेकर या सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्याला संधी दिली आणि जिल्ह्यातील भाजपच्या दिग्गज नेत्यांनी मुंबईपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत जरी सूत्र हलवली असली तरी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी ठरवलेल्याच संचालकाला अध्यक्ष होण्याचा मान मिळतोय। काय वाटते तुम्हाला, गोकुळच्या राजकारणात राज्यातील नेत्यांनी हस्तक्षेप करणं योग्य आहे की स्थानिक सहकारी संस्थांमध्ये जिल्ह्यातील नेत्यांनी सर्व निर्णय घ्यायला हवेत? काय वाटते तुम्हाला, आम्हाला कमेंट करा, नक्की सांगा। अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।